आता कुठली आहे? आवाज नाही येते. 2 नंबरच्या सूचनेसंदर्भात मी आता पत्र दिलेलं आहे की ती सूचना जी आहे ती नियोजन विभागाने त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. ते विखे पाटील साहेब इथं आलेले ते उत्तर देणार होते, परंतु आमची अशी इच्छा आहे की त्याचं उत्तर नियोजन विभागाने द्यावं, म्हणून ते पत्र मी तसं दिलेलं आहे. मग ती आपण पुढे ढकलूयात. हां, ती पुढे ढकलावंच लागेल. आता येते अर्धा तास चर्चा क्रमांक 3. आलेत 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 ही चर्चा क्रमांक अर्धा तास चर्चा क्रमांक 4 मंत्री महोदय आलेले आहेत. अमोल मिटकरी आलेत का मंत्री महोदय? धन्यवाद. अर्धा तास चर्चेची आठवलेजी सूचना क्रमांक 4. चर्चेचे महोदय, सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, खरं तर ही राज्यातील वातावरणीय हवामान बदलांमुळे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याबाबतची एक महत्त्वपूर्ण अर्धा तास चर्चेची सूचना सभागृहामध्ये आज मांडताना मला माननीय मंत्री महोदयांना याबाबत अवगत करायचं आहे की राज्याचं पाऊसमान बदललंय. आता तुम्ही बघा, आज पूर्ण वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे आणि आपल्या विदर्भात सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आज सकाळी प्रसारमाध्यमांनी वर्तवली. पण राज्याचं जे पाऊसमान बदलतं आहे ते अद्यापही आपण का मान्य करत नाही? तशा कोणत्या उपाययोजना झालेल्या आपल्याला दिसत नाहीत. एकाच वेळी पूर आणि दुष्काळ म्हणजे धाराशिव आणि मराठवाडा या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं अवकाळी पावसाचा फटका जमिनींना बसला, पशुधन वाहून गेलं, शेती वाहून गेली, काय तर जगणं वाहून गेलं. पण इतक्या मोठ्या दुष्परिणामाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. आपण महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प वरच्या सभागृहात सादर करताना आपण शेतकरी केंद्रबिंदू मानला आणि शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्याला बळ देण्याकरता आपण सर्वतोपरी सभापती महोदय प्रयत्न करत असतो. मात्र या वातावरणीय बदलामुळे दुष्काळाचा सामना, अवकाळी पाऊस असं टोकाच्या संकटाचा अनुभव हे महाराष्ट्राचं नवं बदललेलं वास्तव आहे. सभापती महोदय, बदलत्या हवामानामुळे शेती जीवनमान, त्याच्या पायाभूत सुविधा आणि राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर याचा खोल परिणाम झालेला दिसतो. त्याचं कारण तसं आहेच. आता कालपासून होत असलेली जसं काही गॅस टंचाईची एक अचानक शक्यता निर्माण झाली, त्याचा संबंध सुद्धा सामान्य व्यक्तीच्या जीवनावर पडला. काही ठिकाणी आता मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये शेवटी चुलीवरच्या भाकरी थापणाऱ्या पण महिला आज काल पाहायला मिळाल्या. साधारणपणे जीवनमान, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर खोल परिणाम का होतो? कारण शेतकरी सुखी तर जग सुखी, शेतकरी सुखी तर आपण सुखी असं आपण नेहमी म्हणतो. पण या बदलत्या हवामानामुळं अचानक पाऊस येतो. आता हरभरा काढायला आता आमच्या विदर्भामध्ये सुरुवात झालेली आहे आणि अचानक पावसाचं वातावरण बदललं की त्या हरभरा पिकाला फटका बसतो, तूर पिकाला फटका बसतो आणि त्याच्यामुळे या आर्थिक व्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसून येतो. आणि आता ही काही जी परिस्थिती आहे माननीय मंत्री महोदय, ती याही पुढे याची तीव्रता अधिक वाढणार आहे. म्हणून त्याकरता आपण काय उपाययोजना पुढे भविष्यात करणार आहोत? या बदलत्या मान्सूनमुळे शेती जीवनमान, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचं जे मी सांगितलं त्याचे परिणाम दिसून येतात, हे वास्तव आहे. मान्सूनचं स्वरूप बदललेलं आहे हे केवळ भारतीय मान्सूनबद्दल नाही तर पूर्ण जागतिक मान्सूनबद्दल दिसून येतं. परतीच्या वाटेवर सभापती महोदय मान्सून दीर्घकाळ रेंगाळतो आणि काही तासात प्रचंड कोसळतो. कधी अवकाळी पाऊस पडतो, कधी पूर्णपणे दुष्काळी वातावरण तयार होते आणि या बदलामागे जागतिक तापमान वाढ, आज 42 डिग्री सेल्सिअसवर तापमान आहे विदर्भाचं, राज्याचं, आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेले कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हेही मुख्य कारण यामागे आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठे आणि संशोधकांनी याबाबत शासनाच्या मदतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. माननीय सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठे आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये आमच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरीला महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठ. आता या विद्यापीठाचं सुद्धा कृषी विद्यापीठ आणि संशोधक
यांनी काही नवीन तंत्रज्ञान अवगत करणं, नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत आणणं, शेतीला जोड व्यवसाय उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं कृषी विद्यापीठाचं काम असतं. पण कृषी विद्यापीठामध्ये आमचे विद्यार्थी डिग्र्या घेतात आणि पुढं नवनवीन संशोधन जे अपेक्षित असतं त्याचं त्या तुलनेमध्ये आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा नंबर फार मागचा लागतो. हे पण खेदानं सांगावं लागतं, कारण जयस्वाल साहेब तुम्ही स्वतः विदर्भातून आहात आणि आपल्या विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जाळं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण नवीन संशोधन याबाबत शासनाच्या मदतीनं करणं महत्त्वाचं आहे. कधीकधी ते आकृतीबंध पूर्ण नसतो, कधीकधी त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे कदाचित या संशोधनापासून ते अलिप्त राहतात का हे पण आपण बघितलं पाहिजे. हवामान बदल ही केवळ भविष्यातील समस्या नाही, तर ती आज आपण जगतो आहोत. मान्सून पॅटर्नमध्ये तिचा स्पष्ट ठसा उमटलेला दिसतो. गेल्या काही वर्षापासून हा जागतिक चर्चेचा विषय सभापती महोदय झालेला आहे. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने संपूर्ण राज्यातले 31 जिल्हे अतिवृष्टीच्या तडाख्यात मंत्री महोदय सापडले होते. 18 कृषीप्रधान जिल्ह्यातलं सुमारे 40 ते 45 लाख हेक्टर वरीचं खरीपाचं पीक पावसानं वाहून गेलं. नद्या पात्राबाहेर गेल्या, शेतजमिनी खरडून निघाल्या आणि राज्यातील शेतशिवार पाण्यानं वाहून गेलेली पिकं आणि माती गुरेढोरे यांचं हेही त्यांनी अक्षरशः ओरबाडले होते. जागतिक हवामान बदलामुळे अतिवृष्टी, अवर्षण, तापमान वाढ, तीव्र थंडी या गोष्टी होत राहणार आहेत. मात्र याची तीव्रता कमी करण्यासाठी सभापती महोदय उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. जमिनीमध्ये ओतलेली बेसुमार रासायनिक खतं आणि औषधं यामुळे जमीन विषारी झालेली आहे. तिची सजीवता नष्ट झालेली आहे. जमिनीची पाणी शोषणाची कमी झालेली ताकद आणि त्यामुळे सभापती महोदय पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अनैसर्गिकरित्या वाहून जाते. संपलेली जंगले आणि वृक्ष संपदेचा ऱ्हास ह्या सर्व गोष्टी पावसाच्या अनियमिततेला कारणीभूत ठरत आहेत. आणि सभापती महोदय परिस्थिती तशीच आहे. कदाचित जर गॅस सिलेंडर बंदच झाले इकडे येणं, काल पुरवठा विभागाने एक आणखी निर्देश काढला का रॉकेल विक्री आता सुरू करा म्हणून. रॉकेल आणि गॅस बंदच झालं तर वृक्षतोडच करावी लागेल का? चुलीवर काय करणार आपण गोरे साहेब? तर वृक्षतोडच करावं लागेल ना. आणि सगळे शहरातली लोक खेड्यात येऊन बसली तर ग्रामीण लोकांनी काय करावं? म्हणजे हे जे संकट आहे हे वरवर इतकं हे दिसत असलं तरी ह्याची तीव्रता ही खेड्यापर्यंत, गावापर्यंत सभापती महोदय पर्यायानं शेतकऱ्यापर्यंत आहेत. वृक्ष संपदेचा ऱ्हास या सर्व गोष्टी पावसाच्या अनियमिततेला कारणीभूत आहेत. त्यामुळे नदीकाठ आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि जंगलाचं पुनर्निर्माण या सर्व मुद्द्यावर शासनास लोकांनी गांभीर्यानं लक्ष देऊन लोक चळवळीच्या माध्यमातून मंत्री महोदय काम करावं लागेल. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाची पुण्यस्मरण दिवस आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक माफ करा, आज जयंती दिवस आहे. जयंतीच आहे ना, सचिव पुण्यस्मरण जयंती दिवस आहे, कारण आज अभिवादन करायला सर्व गेलेत कराडला. तिथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा महाराष्ट्र हा पुढे नेण्याकरता एक संकल्पना, एक स्वप्न पाहिलं होतं. आणि आम्हालाही अभिमानानं सांगावं वाटतं की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी ते स्वप्न साकार करण्याकरता मोठ्या प्रमाणात एक लोक चळवळ हाती घेतली होती. जनतेतून आपण शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाणांचा वारसा या महाराष्ट्राला कसा देऊ शकतो. म्हणजे भविष्यात मंत्री महोदय हे सांगताना आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की मागची पिढी आपल्याला सांगते की आम्ही यशवंतराव चव्हाण पाहिले होते, पण आम्ही स्वाभिमानानं आपण सगळं सांगू की आपण लोकनेता अजितदादांसारखा नेता पण पाहिला होता. आज त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ग्लोबल वॉर्मिंग आणि या पर्यावरण ऱ्हासाच्या अनेक मुद्दे बैठकीमध्ये वारंवार मांडत होतो. शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माती भरून देण्याचा मोठा उपक्रम मला असं वाटते शासनानं राबवायला हवा. हे सुद्धा एक उत्तम पर्याय त्यामध्ये माननीय मंत्री महोदय असू शकतो. नद्यांवरील अतिक्रमण काढणे, नद्यातला गाळ काढणे, शेतात रसायनांचा वापर कमी करणे, वृक्ष लागवडीला प्राधान्य देणे आणि त्यासाठी व्यापक लोक चळवळ उभारून ताकद देण्याचे काम शासनाला करायला हवे. नद्यांमध्ये रसायन जाणार नाही, वाळू उपसा होणार नाही आणि यासाठी शासनाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि त्याचा आग्रह लोकांनी धरावा असं सुद्धा या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पण मी आवाहन करतो. आणि ही लोक चळवळ जर उभी राहिली तर पावसाव्यतिरिक्त पुराची तीव्रता वाढवायला कारणीभूत ठरत असलेल्या या घटकावर काम करणं हे महत्त्वाचं ठरेल. सभापती महोदय, दुष्काळी भागात अचानक येणारे अतिवृष्टीचे पाऊस आणि दुष्काळ हा शेतकरी, स्थानिक लोकांसाठी आर्थिक आणि सामाजिक संकट निर्माण करत असल्याने महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेवरील त्याचा खोल परिणाम होत आहे. शेतजमीन वाहून जाण्याचे संकट मोठे असते. 1 सेंटीमीटर मातीचा नैसर्गिक थर तयार व्हायला शेकडो वर्ष सभापती महोदय लागतात.
अशा वेळी शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीचे धरणातील तलावातील गाळाच्या मातीने पुनर्भरण व बंदिस्ती रोजगार हमी योजनेद्वारे शासकीय खर्चाने केले पाहिजे. बोलू. विहीर, शेततळे, घर किंवा गोठ्याचे नुकसान झाले असल्यास त्याच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्यात यावा. त्याचप्रमाणे पशुधनाचीही अशीच भरपाई सरकारने करावी. हवामानात सातत्याने जे लहान मोठे बदल होतात त्याचे दुष्परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर व उत्पादनाच्या दर्जावर होतात. त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सभापती महोदय कृषी संशोधनाच्या माध्यमातून आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. सुधारित पीक वाणांची निर्मिती करून माननीय मंत्री महोदय लवकर परिपक्व होणारे विशेषतः सिंचन व रासायनिक खतांना उत्तम प्रतिसाद देऊन अधिक उत्पन्न देणारे वाण विकसित करण्याऐवजी हवामान बदलास सहनशील जैविक व अजैविक ताण सहन करण्यास प्रतिकारक्षम उत्तम पौष्टिक गुणधर्म असणारे व जैविक जीवाणू व सेंद्रिय खते यांना प्रतिसाद देऊन कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे वाण विकसित करणे सुद्धा हे चारही विद्यापीठांचं कर्तव्य आहे आणि शासनाने सुद्धा त्या चारही विद्यापीठांना तसं प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. जमिनीची धूप थांबवून सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीतील उपलब्ध ओलाव्याच्या उत्पादनासाठी जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी आणि मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी संवर्धित शेती तंत्रज्ञान विकसित करणे सभापती महोदय आवश्यक आहे. शेती पिकांना फलोत्पादन, हरितगृह किंवा शेडनेट मधील फुले किंवा भाजीपाला, शेती बीजोत्पादन किंवा दुग्धोत्पादन, शेळी पालन, कुक्कुट पालन, रेशीम उत्पादन. सभापती महोदय मला संरक्षण द्या. ही जर चर्चा सत्यजित तांबेंची असती तर त्यांनी 1 तास घेतला असता. आता रात्रभर आम्ही अभ्यास करतो सभापती महोदय. हा अमोलजी बोला. रात्र आम्ही अभ्यास करतो. हे पॉइंट तुमच्या समोर नाही वाचावे तर कोणासमोर वाचायला पाहिजे? तुम्ही इथे लक्ष द्या. तुम्ही बोला. मंत्री महोदय ऐकतात, तांबे साहेबांना काय अर्थ नाही काय माहिती. आणि शेतकऱ्याच्या विषयाच्या संदर्भात बघा ना, मी रात्री 1 वाजेपर्यंत हे पॉइंट्स काढले. अमोलजी मुद्द्यावर बोला, वेळ जातोय. सभापती महोदय तुम्ही सत्यजित तांबेंना समज द्या. शेती आणि शेतकऱ्यांचा विषय आहे, तुम्ही तर बोलू द्यायला पाहिजे. हवामान बदलाचे थेट परिणाम धोरणात्मक अपयशाच्या पार्श्वभूमीवर अधिक विनाशकारी ठरले आहेत. माणसाच्या अतिरेक महाराष्ट्रात झालेल्या पुरामुळे जी हानी झाली ती केवळ नैसर्गिक संकट नसून सभापती महोदय प्रशासन, धोरणकर्ते आणि विकासाच्या दृष्टिकोनातील गंभीर कमतरतेमुळे या संकटाची तीव्रता कैक पटीने अधिक आहे. मी शेवटावर येतो मंत्री महोदय. अति पावसाचा इशारा असूनही ते ऐकत नाही. त्यांनी नोंद घ्यावी, हे फार महत्वाचे पॉइंट आहे तो जयस्वाल साहेब. अति पावसाचा इशारा असूनही प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतल्याने जीवितहानी होते. महाराष्ट्रात सभापती महोदय अनेकदा प्रशासन घटना घडून जाईपर्यंत वाट पाहते. नुकसानीचे मूल्यांकन व मदत कार्य सुरू होण्यात होणारा विलंब हे प्रशासन अजूनही वाट पाहण्याच्या स्थितीत असल्याचे कधी कधी जाणवते. सभापती महोदय, शेतकऱ्यांचा जीव आणि उपजीविका नष्ट होतात तेव्हा सुद्धा आपली जी काही क्रियाशीलता आहे, गतिमानता आहे, ते कमी दिसून येते. सभापती महोदय, हवामान बदलामुळे भविष्यात अशा आपत्तीचे प्रमाण आणखी वाढणार आहे. म्हणून सरकारने केवळ विद्यमान यंत्रणा सुधारणावर न थांबता हवामान बदलाशी निगडीत नवीन समांतर प्रणाली उभारली पाहिजे. ही प्रणाली हवामान शास्त्रावर आधारित असेल. अचूक इशारा प्रणाली, पूर्वनियोजन, आपत्ती नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा याचे सुसंगत जाळे निर्माण करणारी यंत्रणा उभारल्या गेली पाहिजे. विद्यमान यंत्रणा अनेकदा दोषपूर्ण ठरतात सभापती महोदय. म्हणून हवामान आधारित विशेष संस्था आणि यंत्रणा उभे करणे आता अपरिहार्य असल्याने त्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करणे निगडीची आहे. शेतकरी संघटनांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रति एकर किमान 50,000 रुपयाची भरपाई देण्याची मागणी केली आहे. सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर शेतकरी खासगी सावकारांच्या जाळ्यात ओढले जातील आणि अधिक कर्जबाजारी होतील. तसेच पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार आणि विलंबामुळे आणखी अडचणीत ढकलते आहे. विमा कंपन्या प्रीमियम गोळा करतात पण नुकसान भरपाई सभापती महोदय वर्षानुवर्षे प्रलंबित राहते आणि ही बाब सुद्धा शासनाने अत्यंत गांभीर्याने घेणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत वातावरणीय बदलामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर उपाययोजना या मान्य करावे लागेल की या वर्षीचा जो अर्थसंकल्प आपण पाहिला आणि त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या सर्व गोष्टीसाठी जे आपल्याला अपेक्षित आहे त्या सर्व बाबी अर्थसंकल्पामध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होत असताना दिसणार आहे. पर्यावरण
बदल आणि हे जे नैसर्गिक संकट आहे हे काही नैसर्गिक आहे आणि काही मानवी चुकामुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण विकसित होण्याची जी संकल्प या ठिकाणी केला आहे, औद्योगिक प्रगती आपल्याला थांबवता येत नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे घर आपल्याला थांबवता येत नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला थांबवता येत नाही, नवीन बांधकाम आपल्याला थांबवता येत नाही. यासोबतच जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या तिन्ही प्रदूषणावर समाजाच्या प्रत्येक माणसाला जागरूकतेची गरज आहे. कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाने एका कार्यक्रमात म्हटलं की जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन सुरू झालं होतं अण्णा हजारेचं, तेव्हा पुरे देशाचे लोक आंदोलन करू लागले की इंडिया अगेन्स्ट करप्शन. मग प्रश्न असा उपस्थित, जेव्हा पुरा देश भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, तेव्हा भ्रष्टाचार करते कोण? तशीच ही अवस्था आहे. प्रत्येक माणूस हा पर्यावरणावर भाष्य करतो, वातावरण बदलावर आपण भाष्य करतो, पण आपण आपल्या जीवनामध्ये कृती करताना आपल्या हातून किती पर्यावरणाचा नाश होतो का याचा आत्मचिंतन आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी घडून राहिलेल्या आहेत ते अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे. परंतु यासाठी पूर्ण देशाच्या लोकसंख्येला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. विद्यार्थी जीवनाच्या शालेय शिक्षणापासून पर्यावरण हा विषय कंपल्सरी करायला पाहिजे. संस्कार तसे देण्याची गरज आहे. आज आपण पाहतो की कुठल्या गावामध्ये किंवा आज ज्या ज्या ठिकाणी आपण गावात गेलो त्या त्या ठिकाणी थोडंसं विषांतर करत आहे, परंतु कचरा व्यवस्थापन हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे. गावाच्या बाहेर प्लास्टिकचा पूर्णपणे सडा त्या ठिकाणी सापडलेला आहे. कुठल्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ कुठले असलं की सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे. प्लेटपासून तर कढी पिणाऱ्या डोण्यापासून तर सर्व, आता पहिले सर्व याच्यावर राहत होते, पत्रावळ्या बंद झाल्या. आता ही परिस्थिती आहे, ही तर काही तर मनुष्याने निर्माण केलेली आहे. आपल्या चुकीचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागेल. तुझा तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शासनाच्या वतीने जर आपण या संदर्भामध्ये याचा जे खरा फटका बसत आहे तो शेतकऱ्याला बसत आहे मोठ्या प्रमाणात. आपण ज्या ज्या उपाययोजना 10 आपत्ती केंद्र सरकारने नॅशनल आपल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार केली, ज्या ज्या आपत्ती केंद्राने केल्या नव्हतं, मग आग लागणे असेल, समुद्री उधाण असेल, वीज कोसळणे असेल, अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, थंडीमुळे होणारे नुकसान असेल, राज्य शासनाने सदैव शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे. आणि आज आपण पाहिलं तर देवेंद्रजी जेव्हा पूर्वी मुख्यमंत्री होते, जेव्हा सुधीरभाऊ वनमंत्री होते, आणि आज आपण कालच्या अर्थसंकल्पामध्ये 300 कोटी वृक्ष लागवडचा आपण संकल्प या ठिकाणी केलेला आहे. विकास तर आपल्याला करावाच लागेल. आपण विकसित महाराष्ट्र 2047चं स्वप्न पाहिलं आहे, परंतु विकास के साथ विरासत भी. आणि एका बाजूने विकास तर दुसऱ्या बाजूने त्या विकासामुळे जे पर्यावरणाचा जो विपरीत आघात होतो त्या आघातावर योग्य ते उपाययोजना करणं हे देखील काळाची गरज आहे. परंतु दुर्दैवाने आपण पर्यावरण अनुमती घेताना ज्या ज्या गोष्टी कंप्लायन्ससाठी सांगतो त्याचा कंप्लायन्स पूर्णपणे होत नाही. काही प्रमाणात होते, हे वस्तुस्थिती ते देखील आपल्याला नाकारता येणार नाही. कृषी विभागाच्या वतीने, मदत पुनर्वसन विभागाच्या वतीने जे जे आपल्या अपेक्षा आहेत त्या सर्व अपेक्षेनुरूप निर्णय झालेले आहे. हे मला आपल्याला पटवून सांगण्याची गरज नाही. यावर्षीचा अर्थसंकल्प सरकारची जी दिशा आहे, एका बाजूने विकास आहे तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आता आपल्या पर्यावरण मंत्र्याला पर्यावरण व वातावरण बदल आपण केलेला आहे. वाढूच्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो. आपण आर्टिफिशियल सायन्सच्या संदर्भामध्ये निर्णय घेतले, त्याचे नवीन नवीन प्रस्ताव या ठिकाणी दिले. अनेक लोकांना अशा पद्धतीची ऑफर्स दिली आहे की कशा पद्धतीने आर्टिफिशियल सायन्स जर दिली तर नैसर्गिक वाढूचा, नदीचा वाढूचा वापर न करता त्या संदर्भात सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये कृती केलेली आहे. परंतु एकट्या सरकारमुळे हे शक्य नाही. या देशात राहणाऱ्या आणि राज्यात राहणाऱ्या सर्व लोकांना आपल्या जीवनामध्ये कृती त्या ठिकाणी बदल करावा लागणार. आपण कृषी विभागामार्फत आपण जर या ठिकाणी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापर करत आहोत,
समस्या आहे, आव्हान आहे, मी अर्थसंकल्पाच्या उत्तरातच आपल्याला सांगितलं. कोरोनासारखं संकट आपल्या समोर आलं, आपण त्याचा सामना केला. त्यामुळे जो संकट आपण सांगत आहे, जी अडचण आपण सांगत आहे, ती आपल्या समोर आहे संजय खोडके आणि ती दरवर्षी येत राहणार. त्यात नवीन नवीन, कधी आपण थंडीने नुकसान होणार कधी विचार केला नव्हता. सततचा पाऊस हा नवीन कॉन्सेप्ट या ठिकाणी आला. असे अनेक आव्हान कृषी विभागामार्फत आणि सरकार पुढे येत आहे, शेतकऱ्यांपुढे येत आहे. कुठली घेणार आपण? आणि आपण हे बाब लक्षात घ्या की हा फक्त शेतकऱ्यांचा विषय नाही आहे. सरकार तर शेतकऱ्यांच्या सोबत आहेच आहे, परंतु आता अतिवृष्टी झाली यावर्षी, आपल्याला 32,000 कोटीचा पॅकेज द्यावा लागला. आता आपण कर्जमाफीचा निर्णय केला. शेतकरी वारंवार संकटात येत असल्यामुळे शेवटी हे सर्व पैसे जेव्हा आपल्याला द्यावे लागतात, याचं जेवढं नुकसान सरकारला होते, शेतकऱ्याला होते, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट राज्याच्या विकासावर देखील होतो. अदरवाईज हे सर्व पैसे पायाभूत सुविधेवर किंवा इतर 7 नंबर विकसित महाराष्ट्रासाठी आपल्याला खर्च करता आले असते, औद्योगिक प्रगतीसाठी खर्च करता आले असते, रोजगार निर्मितीसाठी करतो. शेतकऱ्याला देखील ताकद देणं आणि त्याला संकटात मदत करणं आवश्यक आहे. आणि आपण जी अर्धा तास चर्चा या संदर्भात उपस्थित केली होती, त्या संदर्भामध्ये 9 आणि 10 मी या माध्यमातून आपल्या सर्व 1 आणि 6 आणि लोकप्रतिनिधींना, 5 राज्याच्या नंबरचे जनतेला मंत्र्यांची पत्रं विनंती करतो की आता प्रत्येकाला आपल्याला आपल्या जीवनामध्ये जीवनशैलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. माननीय ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आहे, त्यांनी आता अनेक अभियान या ठिकाणी राबवले. मी तर त्यांना देखील विनंती करणार आहे की आपण जे पंचायत राज अभियान या संदर्भामध्ये केलं, त्यात मोठ्या त्यांनी अनेक गोष्टी केल्या, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये सकारात्मक बदलत आहे. गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पूर्वी आला होता, आता देखील आपण त्या संदर्भात करत आहोत. परंतु हे पर्यावरणाचे जेवढे पॅरामीटर आहेत ते सक्तीने इम्प्लिमेंट करणं हे नगरविकास आणि RDT दोघांची देखील जबाबदारी आहे. आपला जो पर्यावरण मंत्रालय आहे तो टोटली प्रदूषण मंत्रालय, कारण की ते सकारात्मक काम काहीच करत नाही की झाडं लावणं वगैरे. फक्त एखाद्या ठिकाणी प्रदूषण होत असेल तर त्याच्यावर प्रदूषणाला थांबवण्यासाठी आपला पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सकारात्मक पर्यावरण दृष्टीने काम करण्यासाठी मग आपल्याकडे सामाजिक वनीकरण होतं. आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण 33% आपलं राज्य वन फॉरेस्ट कव्हरने या ठिकाणी ग्रीन पॅच असलं पाहिजे. आता बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये आपण बांबूलावर आधारित उद्योगासाठी 50,000 कोटी रुपयाचं धोरण या ठिकाणी आणलं. मी अर्थसंकल्पाच्या उत्तरात आपल्याला सांगितलं की आपल्याला फळं लागवड करून किंवा बांबू लागवड करून मोठ्या प्रमाणामध्ये, आता वन्य प्राण्यांचा त्रास हा देखील एक नवीन नैसर्गिक संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेलं आहे, त्याच्यावर आपल्याला उपाययोजना या संदर्भात करायच्या आहे. त्यामुळे आव्हानाने काय, आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या ठिकाणी आणलं, स्मार्ट आणलं. AIचा वापर आपण करून जे काही शेतकऱ्याला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्यामध्ये आपण पुढे. विद्यापीठाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलं. आपण जर या वर्षीची पुरवणी मागणी पाहिली आणि अर्थसंकल्प पाहिला तर विद्यापीठाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यांचे पदमंजुरी देखील आपण करत आहोत. कारण की नवीन संशोधन आणि जे काही आव्हान आपल्यासमोर येतात त्यामध्ये विद्यापीठाने देखील काम करणं खूप आवश्यक आहे. आणि AI तर आपण अनेक प्रायव्हेट एंटरप्रेनरला देखील या ठिकाणी रेड कार्पेट टाकून त्यांच्यासाठी देखील अनेक संधी दिलेल्या आहे. एकंदरीत राज्य सरकारने जेवढे धोरणे या संदर्भात केले ज्याचा उल्लेख अर्थसंकल्पात झालेला आहे. आता आपण शेड नेट पॉलीहाऊसमध्ये कंट्रोल फार्मिंग या ठिकाणी करत आहोत. किमान कोणाकडे 10 एकर शेती असेल परंतु किमान 2 ते 4 एकरमध्ये व्हर्टिकल फार्मिंग आता या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये जास्त पीक कसं घेता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांनी प्रगती खूप केली आहे. मागील 25-50 वर्षामध्ये आपण खूप पुढे गेलो, परंतु एका बाजूने आपण पुढे जातो तर दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने पर्यावरण बदलामुळे जे संकट या ठिकाणी आलेलं आहे त्या संकटामुळे देखील आपल्यासमोर अनेक प्रश्न उद्भवतात आहे. परंतु या सर्व प्रश्न जेव्हा आव्हान आले तेव्हा सरकारने त्या दृष्टीने कारवाई केली, त्या दृष्टीने उपाययोजना केल्या. जे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घ्यायचे असतात ते सर्व निर्णय शासनाने घेतलेले आहेत. अनेक आव्हानं पुढे येतील, त्या सर्व आव्हानावर सरकार म्हणून सरकार आपली जबाबदारी निश्चितपणे प्रामाणिकतेने पार पाडत आहे. परंतु या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि आपण जो मुद्दा उपस्थित केला तो किती जरी 100% सत्य जरी असला परंतु या संदर्भामध्ये जे काही आवश्यक उपाययोजना शासनाकडून करणे आवश्यक आहे ते आपण करत आहोत. रासायनिक खताचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. आज आपण या ठिकाणी मी कालच आपल्या उत्तरात देखील सांगितलं की केंद्र सरकारने 2,40,000 कोटी रुपये रासायनिक खताची सबसिडी देशासाठी आणि महाराष्ट्राची सबसिडी त्यांची 27,850 कोटी होती. मागील वर्षी ती कमी झाली 19,000 कोटी. तर मग एका बाजूने जे नैसर्गिक शेती करून राहिलं त्याला आपलं जो अनुदान आहे 4,000 ते 5,000 रुपये.
आणि रासायनिक खताची सबसिडीमध्ये आपण त्या शेतकऱ्याला जे मदत करतो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो. त्यामुळे आता नैसर्गिक शेती अभियान हे राज्य सरकारने खूप प्राधान्य, आता समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला ऑर्गॅनिक पाहिजे, आपल्याला विषमुक्त पाहिजे. जे आपण फळभाजी खात आहोत, ज्या पद्धतीचे आपण जीवनामध्ये आपला जे काही आपल्याला खाद्य या ठिकाणी मिळत आहे, ऑइल मिळत आहे, ते सर्व आता प्रदूषित झालेलं आहे. हे प्रत्येकाला मान्य आहे. सोशल मीडियामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतो. परंतु हे सर्व करत असताना या संदर्भामध्ये लोकांना सकारात्मक कामासाठी प्रोत्साहन देणे, त्यासाठी नवीन योजना या ठिकाणी तयार करणे हे सरकारचं प्राधान्य आहे. आपत्ती व्यवस्थापन असेल, शेतकऱ्याला मदतीच्या संदर्भात असेल, शेती क्षेत्रामध्ये असलेले सर्व आव्हानं असतील, जे काही सामान्य जनतेला आणि शेतकऱ्याला आणि समाजाच्या हितासाठी जे निर्णय आहे, राज्याचे मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार या सर्व निर्णयाबद्दल अतिशय सकारात्मक आहे. आपण एक अतिशय